त्यांचा गौरव करावा। कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मी नाव करतो। यानंतर माननीय अविनाश रामकिशन गायकवाड, अध्यक्ष सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळ 2026 पूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। एक तरुण चेहरा, एक आश्वासक चेहरा, ज्याने या सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाची धुरा आपल्या खांद्यावरती समर्थपणे वाहिलेली आहे आणि अतिशय दर्जेदार आणि उत्तम अशी भीम जयंती, तिची मिरवणूक असेल, तिचे विविध उपक्रम असतील, त्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतलेला आहे। असा तरुण चेहरा म्हणजे माननीय अविनाश रामकिशन गायकवाड, सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे, त्यांची संपूर्ण टीम या कामी अथक परिश्रम त्यांनी केलेले आहेत। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्या संपूर्ण टीमचंही स्वागत करूयात, त्यांचं अभिनंदन करूयात, कारण अभिनंदन करण्याला कुठे मागे पुढे पाहू नये। संपूर्ण टीम बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी पुढाकाराला आलेली होती। सार्वजनिक रूप त्यांनी जपलेलं आहे, म्हणून त्यांचं विशेष कौतुक। त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माननीय सुनील जाधव, नगरसेवक, नगर परिषद पूर्णा यांचं पुष्पहार आणि शॉल देऊन आपण सन्मान करणार आहोत, स्वागत करणार आहोत। मी कमिटी मेंबर्स यांना विनंती करतो, संयोजन समितीला विनंती करतो की त्यांनी आमचे बंधू सुनील वायवळ यांनी प्रबोधन मंचावरती यायचं आहे। माननीय सुनील जाधव, नगरसेवक, नगर परिषद पूर्णा, तसेच आमचे मार्गदर्शक चंद्रपाल राजभोज यांनाही विनंती की त्यांनी प्रबोधन मंचावरती यायचं आहे। माननीय सुनील जाधव, नगरसेवक, नगर परिषद पूर्णा यांचं स्वागत, यांचा सत्कार, पुष्पहार, सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन आपण कमिटी मेंबर्सच्या वतीनं, संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत। आईला बसवा। आमच्या आदरणीय नगरसेविका पद्मिनीबाई नामदेव वेंगळे नगरसेविका आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी एक खुर्चीची व्यवस्था आपण करावी। प्रबोधन मंचावरती त्या विराजमान होतील। यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय देवरावदादा खंदारे, माजी नगरसेवक, यांना विनंती करतो की त्यांनी संयोजन समितीच्या वतीनं होणाऱ्या स्वागताचा, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। संयोजन समितीला विनंती की आपण सन्मान चिन्ह, पुष्पहार आणि शॉल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। आयुष्यमान आनंद जोगदंड यांनी प्रबोधन मंचावरती यायचं आहे। माननीय देवरावदादा खंदारे, एक लढाऊ व्यक्तिमत्व, माजी नगरसेवक म्हणून आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत। संयोजन समिती त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहे। त्यानंतर माननीय भगवान दादा वाघमारे API कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। मी आनंद जोगदंड, गौतम कीर्तने आणि प्रशांत सिंगनकर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय BN वाघमारे साहेबांचं स्वागत करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी मंचावरती यायचं आहे। सन्मान चिन्ह BN वाघमारे साहेब API आहेत, त्यांचंही आपल्या सर्व कार्यक्रमाला सहकार्य असतं। आनंद जोगदंड, गौतम कीर्तने आणि प्रशांत सिंगनकर हे त्यांचं स्वागत करत आहेत। कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमच्या आदरणीय नगरसेविका पद्मिनीबाई नामदेव वेंगडे यांचा सत्कार, यांचं स्वागत करण्यासाठी मी रमाबाई चंद्रपाल राजभोज आणि देऊबाई लिंबाजी खरे आणि सुजाता अशोक खरे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन आपल्या नगरसेविका माननीय पद्मिनीबाई नामदेव वेंगडे यांचं स्वागत करावं, यांचा सत्कार करावा। रमाबाई चंद्रपाल राजभोज,
सुजाता अशोक खरे आणि देऊबाई लिंबाजी खरे आपल्याला विनंती असेल की आपण प्रबोधन मंचावरती यायचं आहे. पद्मिनीबाई नामदेव येंगडे आपल्या विद्यमान नगरसेविका आहेत, त्यांचं स्वागत, त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचे. कृपया आपण लवकर या. माननीय पद्मिनीबाई नामदेव वेंगडे आईंना विनंती आहे आपण थोडंसं मध्यभागी यावं. थोडं या आई. यानंतर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे असे माननीय सचिन गजानन वाघमारे SSC CNW पूर्णा यांचाही आपण संयोजन समितीच्या वतीनं सन्मान करत आहोत. आमच्या सखूबाई अशोक चित्ते यांना विनंती करतो की त्यांनी पद्मिनीबाई येंगडे यांचं स्वागत करण्यासाठी समोर यायचं आहे. तसेच रेखा बाळू गायकवाड यांनाही विनंती करतो की त्यांनी प्रबोधन मंचाकडे यायचं आहे. पद्मिनीबाई येंगडे यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. कृपया आपण थोडं लवकर यावं. अनेक मान्यवरांचं स्वागत सन्मान आपल्याला करायचं आहे. आमचे बंधू सुनील वाहिवळ त्यांना विनंती आहे प्रबोधन मंचाकडे आपण यायचं आहे. सर्व कमिटी मेंबर आपली वाट पाहत आहेत. कृपया आपण लवकर प्रबोधन मंचाकडे यायचं आहे. चला. आदरणीय उपासिका रेखा बाळू गायकवाड, आमच्या देवबाई लिंबाजी खरे सर्वांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व स्वागताला सन्मानाला साथ द्यायची आहे. त्यामध्ये कुठलीही कंजूशी आपण करू नये. सर्व ही मंडळी आपल्या या सार्वजनिक सामाजिक धार्मिक कामासाठी पुढाकाराला असतात, तेव्हा त्यांचा सन्मान करणं, त्यांचा गौरव करणं हे आपलं कर्तव्य आहे. माननीय पद्मिनीबाई नामदेव येंगडे यांचा सन्मान सत्कार आपण प्रबोधन मंचावरती करत आहोत. तसं पाहिलं तर नगरपालिकेमध्ये सगळं महिला राज आलेलं आहे आणि म्हणून त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागताला साथ देऊयात. माननीय सचिन गजानन वाघमारे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून ते मान्यवर आहेत. SSC CNW पूर्णा या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान संयोजन समितीच्या वतीनं आपण करत आहोत. सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. संयोजन समितीचे सदस्य सुनील भाईवळ, आनंद जोगदंड, आनंद खरे, प्रशांत सिंगणकर सर्वांना विनंती करतो की आपण सचिन गजानन वाघमारे यांचा सन्मान करायचा आहे. आपण मंचावरती येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रबोधन मंचावरती विराजमान असलेला पूजनीय भिक्खू संघ, सर्व मान्यवर यांचं स्वागत, यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. सोबतच संयोजन समितीचा एक जो संकल्प आहे त्यामध्ये पूर्णा नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित नगर परिषद सदस्यांचा ते सन्मान सत्कार करू इच्छितात, तसा त्यांचा आग्रह आहे आणि म्हणून आपण त्या सर्वांचा सन्मान या प्रबोधन मंचावरती करत आहोत. त्यामध्ये मी नवनिर्वाचित नगर परिषद सदस्यांचं नाव पुकारेल, त्यांनी कृपया प्रबोधन मंचावरती येऊन आपला सन्मान, आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. त्यामध्ये माननीय प्रकाशदादा कांबळे, ज्येष्ठ रिपाई नेते तथा नगरसेवक कार्यक्रमाच्या ठिकाणी दादा आपण उपस्थित असाल तर कृपया प्रबोधन मंचावरती येऊन आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. संयोजन समितीच्या वतीनं आपला सन्मान सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. आदरणीय प्रकाशदादा कांबळे, ज्येष्ठ रिपाई नेते तथा नगरसेवक, त्यानंतर माननीय रेखा अनिल खरगे खराटे, नगर परिषद सदस्य, नगर परिषद पूर्णा,
कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी आपला सन्मान आपला सत्कार स्वीकारण्यासाठी प्रबोधन मंचावरती यायचं आहे किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील तर कृपया ते सुद्धा या प्रबोधन मंचावरती येऊन हा सत्कार हा सन्मान स्वीकारू शकतात अशी संयोजन समितीच्या वतीनं आपणास नम्रतेची विनंती। त्यानंतर माननीय उत्तम मुगाजी खंदारे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रबोधन मंचावरती यायचं आहे। त्यानंतर माननीय जनाबाई ज्ञानोबा जोंधळे नगर परिषद सदस्य नगर परिषद पूर्णा कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी हा सन्मान सत्कार स्वीकारण्यासाठी वर यायचं आहे। आई आलेल्या आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आईचं स्वागत करूयात। जसं सुरुवातीला मी बोललो की या पूर्ण नगर परिषदेमध्ये महिला राज आलेला आहे आणि त्यांचाच हा प्रतिनिधी सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत। त्यांचं स्वागत त्यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी कल्पना सचिन वाघमारे व धम्मदीपा कांबळे यांना धम्म मंचावरती आमंत्रित करतो। त्यांनी त्यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी पुढे यायचं आहे आणि त्यांच्यासोबत शकुंतलाबाई नामदेव येंगडे या आईंनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी, तसेच शोभाबाई कीर्तने यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी माननीय जनाबाई ज्ञानोबा जोंधळे यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे। माननीय जनाबाई ज्ञानोबा जोंधळे नगरसेविका यांचं स्वागत करण्यासाठी कल्पना सचिन वाघमारे धम्मदीपा कांबळे ज्यांची नावं मी पुकारलेली आहेत त्या सर्वांनाच विनंती असेल आपण कृपया प्रबोधन मंचावरती यावे। यानंतर माननीय वंदनाताई प्रल्हादराव रणवीर नगरसेवक नगर परिषद पूर्णा कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया या प्रबोधन मंचावरती येऊन सन्मानाचा स्वीकार करावा। त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी कृपया सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। माननीय अर्चना मिलिंद कांबळे नगरसेवक नगर परिषद पूर्णा, आमच्या आई कासाबाई रामभाऊ कांबळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी वर यायचं आहे। माननीय अर्चना मिलिंद कांबळे यांच्या वतीनं आमच्या आई कासाबाई रामभाऊ कांबळे या प्रबोधन मंचावरती येतील आणि संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी ते आपला सन्मान स्वीकारतील। सखूबाई अशोक चित्ते, नीलाबाई गुणाजी खर्ग कराटे, त्यानंतर अनिता राजाराम पोटफोडे, सुजाता प्रशांत सिंगनकर या सर्वांना मी विनंती करेल की त्यांनी आमच्या आई आदरणीय कासाबाई रामभाऊ कांबळे यांचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी स्वागत करावं, सन्मान करावा। शोभाबाई कीर्तने यांनीही समोर यायचं आहे। या अगोदरही मी आपलं नाव पुकारलेलं आहे, कृपया आपण समोर यायचं आहे। आमच्या वंदनाताई प्रल्हादराव रणवीर विद्यमान नगरसेविका आहेत, प्रबोधन मंचावरती त्या विराजमान झालेल्या आहेत। मी ज्यांची नावं सत्कारासाठी पुकारलेली आहेत त्यांनी कृपया या प्रबोधन मंचाकडे येऊन वंदनाताई माननीय वंदनाताई प्रल्हादराव रणवीर विद्यमान नगरसेवक मंचावरती उपस्थित झालेले आहेत। मी उपासिकांना विनंती करेल की आपण आपल्या हस्ते अर्चना मिलिंद कांबळे यांच्या प्रतिनिधी म्हणून आलेल्या त्यांच्या सासूआई आमच्या आई कासाबाई रामभाऊ कांबळे यांचा सन्मान करावा। सत्काराचा आपणही स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। सर्व नवनिर्वाचित नगर परिषद सदस्य यांचा संयोजन समितीच्या वतीने सन्मान। यानंतर माननीय राजनंदिनी दादाराव पंडित विद्यमान नगरसेवक नगर परिषद पूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी वर यायचं आहे। नसतील तर त्यांचे प्रतिनिधी
सत्कार स्वीकारण्यासाठी वर येऊ शकतात अशी संयोजन समितीच्या वतीनं आपल्याला विनंती. त्यानंतर माननीय कौशल्या मारुती भोसले विद्यमान नगरसेविका नगर परिषद पूर्णा उपस्थित असतील तर त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. नसतील तर कृपया मंगल गौतम भोळे यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी प्रबोधन मंचावरती येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे. माननीय कौशल्या मारुती भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून उपासिका मंगल गौतम भोळे यांनी प्रबोधन मंचावरती येऊन संयोजन समितीच्या वतीने होणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमचे आर्यन गौतम भोळे यांनी सोबत यायचं आहे. त्यांचा स्वागत त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रमाबाई चंद्रपाल राजभोज, त्यानंतर रेखा बाळू गायकवाड, शकुंतलाबाई नामदेव येंगडे आणि सखूबाई अशोक चित्ते या सर्वांना विनंती करतो की त्यांनी उपासिका मंगल गौतम भोळे यांचं स्वागत यांचा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. उपासिका मंगल ताई गौतम भोळे कौशल्या मारुती भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून ज्या विद्यमान नगरसेवक आहेत प्रतिनिधी म्हणून मंचावरती आलेले आहेत. अर्चना आनंद खरे यांनाही विनंती करतो की त्यांनी मंगल गौतम भोळे यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. या ताई थोडं मध्यभागी थांबा. माननीय कौशल्या मारुती भोसले विद्यमान नगरसेवक प्रतिनिधी म्हणून मंगलताई गौतम भोसले आणि आर्यन गौतम भोळे प्रबोधन मंचावरती आलेले आहेत. संयोजन समितीच्या वतीनं महिला मंडळाच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान करत आहोत, त्यांचा सत्कार आपण करत आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सन्मानाला सत्काराला साथ देऊयात. आम्ही समजू शकतो की सत्कार सन्मानामध्ये आपला बराचसा वेळ गेलेला आहे, परंतु आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं, कर्तृत्ववान व्यक्तींचं स्वागत सन्मान करणं हे आपलं कर्तव्य ठरतं आणि म्हणून हा स्वागताचा आणि सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे. सर्वांचं स्वागत सर्वांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. सर्वांचे या निमित्ताने खूप खूप धन्यवाद. संयोजन समितीचा आग्रह होता आणि म्हणून सर्वांचा सन्मान सत्कार आपण या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे. या स्थानिक रेल्वे कर्मचारी बांधवांनी जे काही परिश्रम घेतलेला आहे, जो काही वेळ या 135व्या भीम जयंतीला आणखी उत्कृष्ट करण्यासाठी म्हणून जो काही प्रयत्न केलेला आहे तर ते निश्चितच अभिनंदनाला पात्र आहेत, कौतुकाला पात्र आहेत. या कमिटी मेंबरमध्ये बाळू गायकवाड सेक्रेटरी रेल्वे इन्स्टिट्यूट पूर्णा, साई चित्ते, महेंद्रकुमार येंगडे, अशोक खरे, बालासाहेब कुरे, हर्षवर्धन बागुल, सचिन वाघमारे, चंद्रपाल राजभोज, रमेश उमरे, सुनील वाहिवळ, आनंद खरे, आनंद जोगदंड, प्रशांत सिंगनकर, किरण पोटफोडे, गौतम कीर्तने, मनोज वामन जोंधळे, निलेश तुपे, प्रवीण कांबळे, विजय तुकाराम जोंधळे आणि विनोद मस्के यासारख्या सर्व कर्मचाऱ्यांनी अन्यानं जोडून काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असणाऱ्या सर्वांनीच या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे. तेव्हा जोरदार टाळ्या वाजवून आपण या कमिटी मेंबर्सचं या ठिकाणी स्वागत करूयात, अभिनंदन करूयात, कौतुक करूयात. दरवर्षी हा कार्यक्रम अशाच पद्धतीने त्यांनी आयोजित करावा. आपण सर्वजण ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निश्चितपणे आजच्या दिवशी संकल्प करूयात आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करून या पुढील कार्यक्रमाला मी या ठिकाणी सुरुवात करतो. कार्यक्रमाची भूमिका आणि कार्यक्रमाचा असणारा जो काही एक रोल आहे तो सांगण्यासाठी मी आयुष्यमान हर्षवर्धन बागुल सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. त्यानंतर आपण मान्यवरांचं मनोगत ऐकून या संगीत रंजनीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आयुष्यमान हर्षवर्धन बागुल यांनी कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक सादर करावं. सर्वांना सप्रेम जय भीम. प्रास्ताविक करण्या अगोदर या कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचलन ज्यांनी केलेलं आहे ते माझे मित्र आदरणीय प्राध्यापक धम्मपालजी वायवळ सर. आपला सत्कार सन्मान आम्ही कमिटीच्या वतीने करू इच्छितो. आपण कृपया या सत्काराचा स्वीकार करावा.
भारी दादा